श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवतोय चिकनची रेसिपी, चिकन 65। यासाठीच्या 2 ट्रिक मी पुढे सांगणार आहे, त्या आवर्जून बघा। अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले। चिकन 65 साठी शक्यतो बोनलेस चिकन वापरायचे। मग हे साफ करून घेतलं की त्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर घालायचे 2 चमचे, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा गरम मसाला घरी बनवलेला, जवळपास 2 चमचे एवढी आलं लसूण पेस्ट घालायची, लिंबू आठवणीने घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। पिठांमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा मैदा। यामध्ये आपलं काम कंप्लीट होऊन जातं। आणि हो, आपल्याला कढीपत्ता आवर्जून वापरायचा आहे चिकन 65 साठी। मी 6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ती कापून मग घातली आहेत यामध्ये आणि त्यानंतर अंडं घालून हे सगळं मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तासासाठी ठेवून द्यायचे। अर्ध्या तासानंतर तेल गरम व्हायला ठेवायचे आणि चेक करायचे की आपलं तेल गरम झालंय की नाही। एखादा छोटा पीस टाकून तुम्ही ते टेस्ट करू शकता। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चिकनचे पीसेस घालायचे आहेत आणि ते छान मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत। ना गॅस फास्ट ठेवायचा आहे ना खूप कमी ठेवायचा आहे, जेणेकरून चिकन आतमधून छान शिजलंही जाईल आणि ते क्रिस्पीही होईल। ठीक आहे। आणि चिकन तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेचच्या लगेच त्यामध्ये चमचा किंवा आपण झाऱ्या घालायचा नाही आहे, ज्यामुळे ते चिकनचे पीसेस स्टिकी होतील। ठीक आहे। नंतर ते हळूहळू रिकामे होऊन जातात आणि ते खाण्यासाठी तयार होतात। पण लगेच खायला नाही घ्यायचे, अजून एक प्रोसेस करायची आहे, ती नक्की बघा। आणि हो, हे सगळे पीसेस आपण टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, त्याचं तेल कमी होऊन जातं। नंतर आपण आता फोडणीची तयारी करायची आहे। ज्या तेलामध्ये आपण चिकन तळून घेतलेले तेच तेल घ्यायचं 1 चमचाभर। नंतर यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता। यामध्ये कढीपत्ता आपल्याला जास्त वापरायचा आहे, त्यामुळे चिकन 65ला खूप सुंदर चव येते। माझ्या मुलीला तर खूप आवडलं। नंतर थोडीशी कांद्याची पात घालायची आहे आणि बेडगी पावडर किंवा काश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे। नंतर हे सगळं छान परतवून घ्यायचे, अगदी 1-2 मिनिटभरासाठीच, कारण आपण हे तळून शिजवून घेतलेलं आहे। अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन आहे तेही प्रेस करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी आवडली की नाही।